Hello everyone. Today we are going to discuss about the schemas in DBMS. In last lecture, we will cover. In last lecture, म्हणजे last lecture मध्ये आपण बघितलं होतं advantages and disadvantages of DBMS. Difference between the file system and DBMS. DBMS का important आहे आणि फाईल सिस्टीमपेक्षा म्हणजे फाईल सिस्टीमपेक्षा आपण DBMSला का चूज करतो हे 7 पॉईंट आपण इन लास्ट लेक्चरमध्ये लास्ट व्हिडिओजमध्ये कवर केले होते. जर तुम्ही ते बघितले नसतील तर प्लीज विजिट करा. आणि आता आपण बघूया स्कीमाज इन DBMS. ओके, लेट्स स्टार्ट without wasting time. What is a schema? Schema is the overall design or structure of a database that defines how data is organized. Schema means काय करायचं, जर एखादा डेटाबेस आहे त्याला डिझाईन आणि स्ट्रक्चर द्यायचं की तो डेटा कशा पद्धतीने ऑर्गनाइज्ड असेल. ओके, सो याचं काम जे आहे ते कोण करतं तर स्कीमा करतं. स्कीमा काय करतं, थिंक ऑफ इट्स लाईक अ प्लॅन ऑर डिझाईन. ओके, दॅट टेल्स वॉट टेबल एक्झिस्ट, कोणता टेबल एक्झिस्ट करणार आहे, वॉट कॉलम इच टेबल हॅज, प्रत्येक टेबलसाठी कोणते कोणते कॉलम पाहिजेत, डेटा टाईप्स कोणते आहेत, लाईक इंटेजर हवा आहे, टेक्स्ट हवा आहे, डेट हवा आहे, स्ट्रिंग हवा आहे, काय हवा आहे. त्याचबरोबर डेटा टाईप झाले, रिलेशन्स बिटवीन टेबल, दोन टेबलमध्ये रिलेशन्स काय, हे सगळं काम कोण करतं तर स्कीमा. स्कीमा एक लाईक डिझाईनचं काम करतं. जशी एखादी बिल्डिंगचं आपण उभी करणार आहोत त्याच्या आधीचं जे डिझाईनचं असतं की कोणती रूम कुठे हवी आहे, किती रूम्स हव्या आहेत, किचन कुठे हवे, बेडरूम कुठे आहे, तर त्याच्या पद्धतीनंच हे प्लॅन और डिझाईन करतं. ते थिंक लाईक त्या पद्धतीनं ते थिंक करत असतं. ओके, याच्यानंतर आपण बघणार आहोत हियर व्हॉट इज अ स्कीमा. स्कीमा इन DBMS. DBMSमध्ये स्कीमा काय आहे किंवा The schema is the blueprint or structure of a database. डेटाबेसचे blueprint or structure म्हणजेच काय असतं तर in blueprint or structure of a database. It depends what table exists. कोणता टेबल एक्झिस्ट करायचा आहे. इट डिपेंड्स वॉट टेबल एक्झिस्ट, वॉट कॉलम इच टेबल हॅज, प्रत्येक टेबलसाठी कोणता कॉलम असेल, डेटा टाईप काय असेल, रिलेशनशिप बिटवीन टेबल्स, दोन रिलेशनशिपमध्ये काय असेल, तर ते सगळं जे आहे ते काय करतं डिफाईन्स करतं आपला स्कीमा. For in simple words, schema is the design or structure that decides how data is organized in database. I already tell. फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट डेटाबेस आहे आणि याच्यामध्ये आपल्याला स्कीमा असा असू शकतो. याच्यामध्ये जर स्कीमा कसा असेल, जर स्टुडंट डेटाबेस आहे तर त्याच्यामध्ये टेबल कसा असेल तर ID असेल की जे इंटेजर असेल, नेम असेल ते आपण टेक्स्टमध्ये देणार आहोत, एज असू शकतं जे की इंटेजरमध्ये असणार आहे. बरोबर, आपण टेबल घेऊ शकतो, एक स्टुडंटचा टेबल घेऊ शकतो की जे कोर्सेस घेऊ शकतो किंवा एक एनरोलमेंटसाठी असू शकतो. ओके, जर स्टुडंटमध्ये स्टुडंट ID असेल, नेम असेल, एज असेल, जेंडर असेल, हे सगळं ऑल अबाउट स्टुडंट्स टेबल. सेकंड वन इज अ कोर्स. इफ कोर्स ID असेल, कोर्स नेम असेल, कोर्स डिटेल असतील, हे फक्त त्यांनी सांगितले की माझ्याकडे एक स्टुडंटचा टेबल आहे, माझ्याकडे एक कोर्सचा टेबल आहे, माझ्याकडे एक एनरोलमेंट आहे की स्टुडंट्स टेबलमध्ये मला स्टुडंटची ID, नेम, एज आणि जेंडर असेल, माझ्या कोर्सेसमध्ये कोर्सची ID, कोर्सचं नेम आणि कोर्सचे क्रेडिट्स असतील की जी कोर्स ID ही इंटेजरमध्ये स्टोअर होईल, कोर्स नेम हे बॅरकॅनमध्ये स्टोअर होईल, तर क्रेडिट्स हे ऑल्सो इंटेजरमध्ये असतील. ओके, एनरोलमेंट असेल की ज्याच्यामध्ये एनरोलमेंट ID जी प्रायमरी की असेल ती इन डेटा टाईपमध्ये असेल, स्टुडंट ID असेल ती इन डेटा टाईपमध्ये असेल, कोर्स ID असेल जी फॉरेन की असेल ती इन डेटा टाईपमध्ये असेल आणि एनरोलमेंट जी असेल ती डेट असेल ती माझी डेटा टाईपमध्ये, म्हणजे तो त्याचा डेटा टाईप आहे. हे सगळं जे असतं ते सांगितलं जातं इन स्कीमामध्ये की माझ्याकडे हे आहे, हे कॉलम्स आहेत, मला हे कॉलम नेम यूज करायचे, मला हा डेटा टाईप यूज करायचा, यालाच आपण स्कीमा म्हणतो. स्कीमाचं जर रिलेशन बघितलं, स्टुडंट कॅन एनरोल इन मेनी कोर्सेस कॅन हॅव मेनी स्टुडंट्स. ओके, जर त्याची रिलेशनशिप आपण बघितली तर इथं स्टुडंट्स कॅन एनरोल इन मेनी कोर्सेस, एक स्टुडंट मेनी कोर्सेसमध्ये एनरोल करू शकतो आणि इच कोर्सेसला एका कोर्समध्ये एकच स्टुडंट नसणार तर एका कोर्समध्ये मेनी स्टुडंट्स असणार आहेत. ओके, तसंच त्या पद्धतीनं हे रिलेशनशिप असतं. Analogy to understand schema. Okay, बिफोर बिल्डिंग अ हाऊस अँड आर्किटेक्ट क्रिएट्स अ ब्ल्यूप्रिंट. आर्किटेक्ट काय करतो, एक ब्ल्यूप्रिंट तयार करतो बिफोर बिल्डिंग हाऊस. मी आधी सांगितल्या पद्धतीनं आपण ही ब्ल्यूप्रिंट केली आहे की ज्याच्यामध्ये कुठे बेडरूम असणार आहे, कुठे हॉल असणार आहे, किचन असणार, हे आपल्याला ते सांगणार आहे. हाऊस ॲक्च्युअल डेटा आपला अशा पद्धतीनं असणार आहे. तर सिमिलरली स्कीमा इज द ब्ल्यूप्रिंट स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस. ॲक्च्युअल डेटा रेकॉर्ड्स कम्स लेटर. देर इज अ टाईप्स ऑफ अ स्कीमा. स्कीमाचे 3 लेवलमध्येच टाईप असतात. एक असतं एक्सटर्नल व्ह्यू लेवल, कन्सेप्च्युअल लॉजिकल लेवल अँड इंटरनल फिजिकल लेवल. ओके, व्यू लेवलमध्ये युजर्स व्यू ऑफ द डेटाबेस. डिफरंट युजर्स मे हॅव डिफरंट व्ह्यूज. मीन्स आता आपण कसं असतो, एखादा डेटाबेस असेल, सपोज फॉर एक्झाम्पल स्टुडंट डेटाबेसमध्ये जे आपले डेटाबेस आहेत तसं फॉर सपोज स्टुडंट असेल
तर स्टुडंट्स फक्त आपला जो काही मार्क्स तो फक्त पाहू शकतो. पुन्हा टीचर काय करू शकतात, एकतर ते मार्क्स एंटर म्हणजे एडिट करू शकतात आणि पाहू शकतात. तर ॲडमिनला काय असणार, तो फुल ॲक्सेस असणार, तो पाहू शकतो, तो एडिट करू शकतो, अजून काही चेंजेस असेल तर तो करू शकतो. तर ती असते व्ह्यू लेअर, म्हणजे डिफरंट व्ह्यूज हॅव डिफरंट लेअर. इन अ कंपनी आपण प्रत्येक एम्प्लॉयला बघितलं तर ते वेगवेगळे असतात, वेगवेगळे असणार. जो की एम्प्लॉईचा ओनर आहे त्याला वेगळे व्ह्यूज असणार, त्याला सगळे व्ह्यूज असू शकतात. नंतर एच आर असतील, एम्प्लॉईज असतील, त्यांना वेगवेगळे व्ह्यूज असणार. देन कन्सेप्च्युअल लॉजिकल व्ह्यू म्हणजे ओव्हरऑल लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द एंटायर डेटाबेस, म्हणजे ओव्हरऑल लॉजिकल जो स्ट्रक्चर आहे ते एंटायर डेटाबेसचं असणार आहे लॉजिकल व्ह्यू. आणि फिजिकल व्ह्यू म्हणजे हाऊ डेटा इज ॲक्च्युअली स्टोअर, म्हणजे कशा पद्धतीनं डेटा स्टोअर करायचा हे फिजिकल लेवलमध्ये सांगितलं. समरी schema equal to structure. It is the design for the database created using DDL command like a create, alter. It rarely changes. It helps in organizing data in systematic way. Okay, in our next lecture we'll cover about the DDL command, DML command, TCL command in our next lecture. So please लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीसोबत जॉईन व्हा. थँक्यू.